नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपल्याला टरबुजामध्ये झालेलं तण काढायचं आहे. जास्त तण नाही झालं पण थांबा मी तुम्हाला दाखवते. रोपाजवळ जे तण निघालं ना बारीक बारीक ते काढून टाकायचं आहे. बघा, खूप काही तण नाही झालं पण हे जे आहे हे पण ठेवायचं नाही, कारण आता हे जे छोटं दिसते ना या तणाला खूप वाढ राहते. रोप जरी मोठं असलं ना पण पाण्यामुळे किंवा आता याला फवारणी वगैरे जे औषधं आपण टरबुजाला सोडू ते या तणाला लागते आणि तण पटपटच वाढते. म्हणून नाही का आपल्याला ह्या जे आता होल आहेत आणि होलाच्या म्हणजे जे रोप लागलेलं आहे रोपाच्या बाजूने जे तण निघालेलं आहे ते काढायचं आहे. पण तसं पाहिलं ना तर छान निघाले रोपं. बघा, रोपं चांगले निघाले. हे पिवळे टरबूज आहे. हे जे 4 तास म्हणजे 4 बेड आहे तिकडे हे पिवळ्या टरबुजाचे आहे. 2 आतून पिवळे आणि 2 वरतून पिवळे असे लावलेले आहे. छान जर्मिनेशन झालं. थंडी भरपूर होती तरी पण जर्मिनेशन चांगलं झालं. इथं काही तेवढं म्हणजे असं म्हणा की 99% निघालेली इथं. आणि तिकडे जे लाल टरबूज आहेत, इथं लाल टरबूज लावलेले आहे आणि इथं जर्मिनेशन थोडं कमी झालं. निघाले इथं पण असं समजा की 80% निघाले आणि 20% थोडे नाही निघाले. त्याच्यामुळं आता इथं आपण घरी जे रोप तयार केलेलं आहे ते इथं लावायचं आहे. आणि इथं पण तसंच एवढे तास माझे झाले. थांबा दाखवते मी तुम्हाला. हे मी खून करून ठेवली होती. हे जे आहे ना म्हणजे हा जो बेड आहे ना हा बेड राहिला आणि इकडे एवढे मी आतापर्यंत निंदले हे. तसं याच्यामध्ये जे रोपाजवळ तण होतं ते आत्ता काढलं आणि इकडे अजून बाकी आहे एवढे. तर आता तहान लागली होती मला, तर म्हटलं पाणी प्यायला जाते. तर माझा मुलगा गेला घरी. म्हटलं मला काही पाणी काढता येत नाही आणि मोटर चालू करता येत नाही, कारण तिथं डायरेक्टचं करून आहे. त्याच्यामुळं मला काही ते जमत नाही. तर म्हटलं मी थोडंसं तुम्हाला मी शेतामध्ये कोणतं काम करत आहे ते तुम्हाला दाखवते. म्हणजे आता दाखवते म्हणजे माझ्याजवळ कोणी आहे नाही व्हिडिओ काढायला, म्हणून मीच स्वतः एवढे झाले माझे. जे लास्टपासूनचा बेड आहे त्या बेडपासून तर हे जे तुरीचं तास दिसत आहे ना, थांबा मी झूम करून दाखवते. हे वाला हे जे लास्टचं तास आहे ना इथपर्यंत मी म्हणजे एवढं निंदन झालं माझं. एवढ्या बेडमधला कचरा उपडून म्हणजे तण उपडून झालं. बघा, आपलं आता पूर्ण निंदन झालेलं आहे. पूर्ण एका एकराचं. जास्त काही तण नव्हतं. जिथं जिथं रोप आहे ना तिथलं तण उपडलेलं आहे. मी एका एकराचं तण मी एकटीनंच काढलेलं आहे. बघा, झालं आता पूर्ण क्लिअर. आता हे जे मधातलं आहे मधातलं जे हे तण आहे ना तर याच्यावर आता फवारा मारायचा आहे आपल्याला तणनाशकचा. जास्त काही नव्हतं, थोडं थोडं होतं पण लहानपणीच तण काढून घेतलेलं बरं राहते. म्हणून मग मी आज रिकाम पण होतं थोडंसं, तर आली शेतात आणि पूर्ण तण काढून घेतलं. पूर्ण म्हणजे एकही बेड राहिला नाही, पूर्ण बेड राहिलेले आहे. बघा, सगळे बेडमधलं तण काढून घेतलं. झालं आता एक काम कमी झालं. बघा, पूर्ण आता धुऱ्यापर्यंत सर्व झालेलं आहे.